प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरण्यात आला। प्रियांका जकाप्पा चव्हाण वय 28 राहणार सांगलीवाडी असं तिचं नाव आहे। पती जकाप्पा सोमनाथ चव्हाण राहणार बबलेश्वर जिल्हा विजापूर याने हा खून केल्याचा संशय असून तो पसार आहे। मिळालेली माहिती अशी की प्रियांका आणि जकाप्पा यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे। मयत प्रियांका चव्हाण दोघांनाही 2 लहान मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे। बबलेश्वर येथे राहत होते। जकाप्पा हा रत्नागिरी जिल्ह्यात दगडाच्या खाणीवर काम करतो। त्याला दारूचे व्यसन आहे। दारूच्या व्यसनातूनही काम करत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद होता। या वादातून प्रियांका ही सांगलीवाडी येथे माहेरी आली होती। आई भावाबरोबर ती राहत होती। तसेच टिळक चौकातील गोकुळ साडी सेंटरमध्ये ती काम करत होती। काल पती जकाप्पा हा तिला भेटायला आला होता। रात्री तेथेच राहिला। सायंकाळी प्रियांकाच्या आईला भेटून बोलून घेतो असं सांगून बाहेर पडला। 8:30च्या सुमारास काम आटोपल्यानंतर प्रियांका घरी जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा पती जकाप्पा याने तिला गाठले। तिला बोलण्यासाठी म्हणून सरकारी घाटावर आणले। दोघांमध्ये वाद झाल्यानंतर जकाप्पा याने तिच्या गळ्यावर चाकूने खोलवर वार केला। ती गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर तो तिथून पळून गेला। प्रियांका घरी आली नाही म्हणून तिची आई व भाऊ शोध घेत सांगलीत आले। त्यांनी प्रियांकाला कॉल केला परंतु ती फोन उचलत नव्हती। त्यामुळे जकाप्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ लागला। काही वेळाने त्याचा फोन लागला। फोन उचलल्यानंतर त्याने तरुण भारत क्रीडांगणाजवळ असल्याचे सांगितले। तेथे जाऊन शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही। त्यामुळे परत शोधाशोध करत असताना आयर्विन पुलाखाली प्रियांकाचा मृतदेह आढळला। सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी आले। खुनानंतर आयर्विन पुलावर व घाटावर गर्दी झाली होती। वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी गर्दी हटवली। त्यानंतर पंचनामा केला। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं।